ओम नमो भगवते वासुदेवाय. पृथू महाराजांनी त्या सभेत आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, सभ्या शृणुत भद्रंब साधवो ह्या गता सत्सु जिज्ञासुभे धर्मम आवेद्य स्वमनीषितम. सज्जन हो, आपणा सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. आपण सर्व महानुभाव जे इथे उपस्थित झालेले आहात, आपण माझी नम्र विनंती, नम्र प्रार्थना ऐकावी. कारण जिज्ञासू पुरुषांसाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, आणि ती म्हणजे संत समाजामध्ये आपल्या ठरवलेल्या गोष्टी सांगणं, आपल्या निश्चयाचं निवेदन करणं. अहंदंड सर्व राजा प्रजाना मे योजित हा रक्षिता वृत्तीचा स्वेषु सेतुषु स्थापिता प्रसंग. राजा म्हणाला की ह्या लोकांमध्ये, ह्या पृथ्वीवर, ह्या मृत्यू लोकांमध्ये मला राजा बनवलं गेलंय. मी अभिषिक्त राजा आहे. पण कशासाठी? तर ह्या प्रजाजनांवर राज्य करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या उपजीविकेची जी काही साधनं असतील, उदरनिर्वाहाची जी काही साधनं असतील, त्या साधनांची योग्य ती व्यवस्था राखण्यासाठी आणि ह्या सगळ्या प्रजाजनांना आपापल्या मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी मला राजा बनवलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्यांचं यथावत पालन करण्यामुळंच मला माझे ते मनोरथ पूर्ण करणाऱ्या लोकांची प्राप्ती व्हायला हवी. माझी जी कर्तव्य आहेत ती मी करणारच आहे, आणि त्या कर्तव्याच्या पूर्तीतून मला जे अपेक्षित आहे तेच लोक मला मिळावेत. की वेदवादी मुनींच्या मतानुसार संपूर्ण कर्माचा साक्षी असलेल्या श्रीहरीच्या प्रसन्नतेमुळे जे लोक मिळतात तेच लोक मला मिळावेत. या उद्धरेत करो राजा प्रजा धर्मेश्वर शिक्षण प्रजानाम शमनम भुंगते भगंच स्वम जहादिसा. राजा म्हणाला की जो राजा प्रजेच्या धर्ममार्गाचा विचार न करता, प्रजेला धर्ममार्गाचं शिक्षण न देता, ज्ञान न देता केवळ त्यांच्याकडनं कर वसूल करतो, तो केवळ प्रजेच्या पापाचाच भागीदारी होतो, सहभागी होतो. आणि अशामुळेच आपलं ऐश्वर्य हरवून बसतो. तेव्हा माझ्या अत्यंत प्रिय अशा प्रजाजनांनो, आपण ह्या राजाचा परलोकात सुद्धा हित करण्यासाठी परस्परांमध्ये कुठल्याही प्रकारची दोषदृष्टी न ठेवता, इतरांचे दोष न बघता हृदयाच्या गाभ्यापासून भगवंताची आठवण करावी आणि आपापल्या कर्तव्याचं पालन करत राहावं. कारण आपणा सर्वांचा स्वार्थ याच्यातच आहे. आणि तुम्ही असं वागलात की माझ्यावर सुद्धा आपला फार मोठा अनुग्रह होणार आहे, आपली फार मोठी कृपा होणार आहे. राजा पुढे त्या सगळ्या देवता ऋषीगणांना वगैरे बोलत होता उद्देशून. विशुद्ध चित्त देवतागण, पितृगण, महर्षीगण, आपण सुद्धा माझ्या या प्रार्थनेला सहमती दाखवावी. कारण कोणतंही कर्म त्याचं एकच एक फळ मिळतं, केव्हा? मरणोत्तर. आणि ते फळ कर्म करणारा कर्ता असो, त्या कर्माचा उपदेश करणारा जो कोणी उपदेष्टा असेल तो असो, किंवा त्या कर्माचं समर्थन करणारा असो, ह्या तिघांना त्या कर्माचं फळ एक समानच मिळत असतं. तेव्हा माननीय सज्जनांनो, कोणा श्रेष्ठ अशा महानुभावांच्या मताप्रमाणे कर्माचं फळ देणारे भगवान यज्ञपतीच आहेत. कारण इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी काही काही अतिशय तेजोमय असं शरीर दिसतात. अस्ति यज्ञपती नाम केशांचित हरसत्तमः
ह्या मूत्रचे लक्षण ते ज्योत्स्नावत्य पती ध्रुवा मनु उत्तानपाद महिपती ध्रुव राजर्षी प्रियव्रत माझे आजोबा अंग त्याचप्रमाणे ब्रह्मा शंकर प्रल्हाद बली आणि अशाच प्रकारचे अन्य महानुभाव यांच्या मताप्रमाणे धर्म अर्थ काम आणि मोक्षरूप हा जो चतुर्वर्ग आहे त्याचप्रमाणे हा स्वर्ग आणि अपवर्ग यांच्या स्वाधीन असलेला जो नियामक असा भाग आहे हा कर्मफलदाता रूप अशा भगवान गदाधरांच्याच स्वाधीन आहे. तेव्हा या विषयामध्ये केवळ वेन आणि अन्य काही शोचनीय किंवा धर्मविरूढ अशा लोकांचा जो काही मतभेद होतो त्याला काही विशेष महत्व नाही. पण ही जी मंडळी सांगितली मनु उत्तानपाद महिपती ध्रुव वगैरे त्यांनी जे मत सांगितलंय त्यांचा जो उपदेश आहे तो अत्यंत स्वीकारार्ह आणि ग्राह्य असा आहे. ईदृशानाम असान्येषाम अजस्य च भवस्य च प्रह्लादस्य पदेष्टापि कृत्यमस्ति गदाभृता. भगवंताची साधुसंताची सेवा करतात ती यासाठी सेवा करत असतात की हा भगवंत मायेच्या गुणांपासून उत्पन्न होणारी जी कार्य आहेत त्याच्यापासून तो अत्यंत दूर आहे, त्याचा त्याला स्पर्शही नाही. आणि भगवंताला ते म्हणाले की संत सज्जनांना तुझ्या चरणांच्या निरंतर अशा चिंतनातून दुसरं काही इष्ट असेल असं आम्हाला वाटत नाही. पुढे सुद्धा त्यांनी त्या प्रजेला उद्देशून काही भाषण केलं. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.